late Malik sir. If I am IITian today, it's just because of him. Last year, despite getting 98th percentile in JEE Mains, I was getting NIT Nagpur Electrical Engineering, but he stopped me and told me to drop the year. This transformed my life completely. I have written a short letter to him on the result day, which I would like to read out here. Dear Malik sir, thank you is all what I can say. Really miss you today. When all were convincing me to take NIT last year, you were the only to back me up. Every day when I studied, I could hear your last word. तुम IIT के लिए ही बने हो, अभी से तैयारी कर लो बॉम्बे जाने की. मैं देखता हूँ कैसे नहीं होता है. In this journey, he could not be physically present with me, but mentally it would be impossible without his support. Every day, I missed his late night phone calls to check whether I am studying, every post-test analysis, his encouraging words, and मेरा सबसे लाडला है तो वाला tag. Even today, when I pass his cabin, I can clearly hear a loud "Khare" call in his voice. I know I could not do that well. What you expected from me, sorry for that. But today, I dedicate my rank to you. Please accept this small tribute for me. You changed my life completely. I'm really grateful to have a great teacher, mentor, guru like you. Thank you for your guidance. Hope I made you feel proud. Thank you, sir. Rest in peace. Coming back to my speech, all the teachers here have their own contribution in my success, compared me to the top rankers and boosted my confidence. We used to discuss a lot in new methods to solve a particular question more easily. On the other hand, Upadhyay sir was my inspiration. He himself being an IITian, I always looked upon him. The way he solved every question in fractions of seconds and his motivation to solve tough books really helped me. Sanjay sir was one who taught me how to study. His notes were so good that I never wandered here and there for concepts. He made organic chemistry my strongest subject. Mishra sir was one of my first teachers here and the only. फिर बाद में अगर वो नहीं सॉल्व हो रहा है तो उसके लिए अलग अलग से सोल्यूशन ढूंढो और फिर भी नहीं मिल रहा तो फिर उसके बाद टीचर को बताया तो मतलब ज़्यादा बेनिफिट रहेगा. जितना ज़्यादा हम परेशान होते हैं उतना ही ज़्यादा हमें मतलब ज़्यादा नॉलेज गेन होता है. इसलिए कोई भी काम अच्छे से करो और कंसिस्टेंसी मेन है. और फिर पेरेंट्स का भी बहुत ही सपोर्ट होता है, उनके लिए स्पेशल थैंक्स. और फिर मेरे घर में भी बहुत ही सपोर्टिव लोग हैं सभी. उन्होंने मतलब अगर मैं एक बार भी बोलती थी कि आवाज़ अब नहीं होनी चाहिए घर में तो वो सभी शांत बैठ जाते थे. और फिर मतलब वो पढ़ाई में बिल्कुल भी डिस्टर्बेंस वगैरह कुछ भी नहीं आने देते थे. और कंसिस्टेंटली हमारा तो 2 साल तक ऑनलाइन ही था सब कुछ, तो फिर उसमें डिस्ट्रैक्शन एक बहुत ही बड़ी चीज़ होती है मोबाइल से, तो वो नहीं होना है बिल्कुल. हमारा एम फिक्स होना चाहिए कि नहीं मुझे वही चाहिए और उसके बाद मैं सब कुछ करूँगी. और बाद में कोई बोलता भी नहीं है फिर नहीं तो हम आधा कुछ भी नहीं करना है, सब कुछ 100% ही करना है. और जितना हो सके उतना मतलब पढ़ाई को टाइम देना है. और फिर सबसे हेल्प वगैरह अगर कुछ भी डाउट हो तो सर से पूछना. और फिर ऑफलाइन भी बेटर है और ऑनलाइन भी है, बट टेस्ट के समय मतलब हमारी वो मेंटेन करके रखनी है. और फिर टीचर्स का 100% सपोर्ट होता है. अगर आप अच्छे करते हो तो टीचर्स के साथ अच्छा ही रहना है, बिहेव करना है. और फिर एग्ज़ाम को 100% फॉलो करना है. नारायणा के बहुत ज़्यादा पेपर होते हैं लास्ट में, तो वो सभी फॉलो कर रहे हैं. सभी के लिए मतलब हर दिन एक क्वेश्चन पेपर होता है तो उसे 100% फॉलो करना है. तो उसके हर एक क्वेश्चन जो होते हैं वो बहुत ही इंपॉर्टेंट होते हैं. लास्ट में तो ऐसा हो जाता है एग्ज़ाम के टाइम पर, मतलब जब हम क्वेश्चन पेपर मेन एग्ज़ाम का देते हैं तब ऐसा होता है कि नीट के जो नारायणा में क्वेश्चन आए थे पहले ही फ्रेम होके वो एज इट इज आ जाते हैं कभी कभी.
तो फिर वो बहुत बेनिफिट होता है और हम कुछ ही सेकंड्स में उसका आंसर दे देते हैं। और फिर टेस्ट एक भी स्किप नहीं करना है और सारे टीचर्स को 100% फॉलो करना है। तभी अगर टीचर और स्टूडेंट साथ मिलकर पढ़ाई मतलब अपना दे 100%, तो फिर रिजल्ट 100% ही आता है। जितना आप एक्सपेक्ट कर रहे हो उतना ही आता है। और फिर और बस बाकी कुछ नहीं। थैंक यू बेटा, थैंक यू वेरी मच, थैंक यू। इस मौके पे मुझे हमारे स्वर्गीय मलिक सर की बातें याद आ रही है, क्योंकि बच्चे डरते पढ़ाई करते हुए बहुत बार, तो वो एक लाइन बोलते थे कि डरना नहीं है बेटा, डर के आगे जीत है। और यही जीत इन सारे बच्चों ने यहाँ पे आज हमको देखने को मिल रही है। और यहाँ पे मैं अभी औरंगाबाद ब्रांच के हमारे डायरेक्टर सर को रिक्वेस्ट करता हूँ कि वो मंच पे आए और बच्चों से बात करें, बच्चों को गाइड करें। आजच्या या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत डॉक्टर प्रवीणजी सूर्यवंशी, ऑनरेबल चीफ ट्रस्टी ऑफ MGM मेडिकल कॉलेज अँड MGM युनिव्हर्सिटी। मी विनंती करतो सरांना की त्यांनी विशाल सरांच्या हस्ते या ठिकाणी आपलं स्वागत स्वीकारायचं आहे, सत्कार स्वीकारायचा आहे। जोरदार टाळ्या या ठिकाणी सरांच्या धन्यवाद सर, आपण आल्याबद्दल खूप खूप आभार। तुम बचते बहुत हो यार, क्या है जहाँ बजाना आज इनके लिए, बजाना किनके लिए, इनके लिए। एक बार जोरदार ताली बजा दो। प्यारेलाल जी को ध्यान में आए कि करतल ध्वनि में जितनी ताकत है उतनी उनके वो इंस्ट्रूमेंट में नहीं है। नहीं मजा आया बेटा? ग्रेट। किसी के कामयाबी में एक ताली दे दो, कामयाबी में एक ताली दे दो, ऊपर वाला 10 तालियां आपके झोली में देता है। ये उसका एकदम प्रोपोर्शनल रेशो है। और इसीलिए मैंने आज सुबह कुछ बच्चों से बात भी की कि आज समारोह तो इनका है, हमने क्यों आना? समारोह तो इनका है, हमने क्यों आना? तो मैंने बच्चों को बोला, मेरे देश से कई नदियां बहती है, मैं गंगा का बात करता हूं क्योंकि वो सबसे बड़ी नदी है। तो हम देखते हैं गंगा जहां से बहती है, मेरे घर के पास से जाती है, गोदावरी मेरे पास से जाती है, और मैं सोचता हूं इसका जहां उगम होगा, ये गंगा इतनी निश्चल बहती है, इसका सोर्स जो होगा उसका आचमन करने मिल जाए तो शायद उतना अपने आप में पावित्र्य या ऊर्जा का स्रोत हम स्वयं ले ले तो हम गंगोत्री तक जाते हैं। मैंने बच्चों को कहा, बेटा तेरी गंगोत्री यहाँ पर है, तेरी गंगोत्री यहाँ पर है, शाम में आजा, इस समारोह का आचमन कर ले और तुझे भविष्य में यहाँ स्थान मिले। दिल में इतनी चिंगारी बस लेकर यहाँ से अगर तू चला गया तो काम बन गया। आवश्यकता कशाची असते? यश संपादन करायचं आहे, प्रत्येकाची ख्वाहिश आहे, पण ते कसं मिळवता येते? मनामध्ये पहिले गोल सेट करावा लागतो। उत्सुर्फ आपल्या मनामध्ये आतून आलं पाहिजे की मला यांच्यासारखं व्हायचं आहे, यांना फाईट द्यायची आहे, यांना बीट करायचं आहे, नंबर 1। मग त्याला कर्तृत्वाची जोड मिळायला पाहिजे, आणि नंबर 3, त्या कर्तृत्वाची जोड जर तुम्ही दिली तर लक फेवर दोज लेबर हार्ड, जे मेहनत करतात यश त्यांनाच मिळतो। यशाची चिंता करू नका, वो आपके कदम चूमेगा। सिर्फ कार्य करने में अपनी संपन्नता आप दो,
बच्चों ने बहुत अच्छी बात कही। मोबाइल ये समय की मांग नहीं है, आप सही जानो तो यह अभिशाप है। हमको संपर्क के लिए यह अभिमान है, बट हमारे कार्यक्रमों में व्यत्यय के लिए, मेरी योजनाओं में बाधा निर्माण करने के लिए ये व्यत्यय है। मैंने आज बच्चों से कहा, क्लास में सुबह वाले बच्चों से, की कोणाच्या खिशामध्ये जर आज तंबाखूची पुडी भेटतील, तंबाखू असतो ना आपला, कोणतं छाप राहतं ते मला माहित नाही, कारण कधी सवय लागली नाही। आता अर्ध गेलं, अर्ध राहिलेलं आहे, आता लागायची काही गॅरंटी नाही। तो वो तंबाकू जिसके जेब में है, मान लो हमारे घर में कोई तंबाकू लेके घूमता है, तो आप उसको कैसा देखोगे, अच्छा या बुरा? तो बोले एकदम बुरा। मैंने कहा आज के विश्व में क्लास शुरू है और शुरू क्लास में बच्चा मोबाइल हाथ में जेब में रखता है, वाइब्रेशन पर होगा तो वो भी तंबाकू की पुड़ी के बराबर है। तंबाकू इज इक्वल टू operational mobiles in the classroom. Am I right or wrong? Am I right or wrong? हाथ ऊंचा करके Am I right or wrong? भैया थोड़ा उधर पलटा लो। Am I right or wrong? जो wrong बोलेंगे वो तंबाकू प्रेमी, जो right बोलेंगे Am I right or wrong? Am I right? अब जब मैं सही बात कर रहा हूं तो मैंने बच्चों के माध्यम से ये नियम आज निकाला कि क्लास 7:30 से 10:30 है। मेरे माता पिता को तो पता है, वो तो उस समय कॉल नहीं करेंगे। मेरा क्लास 4 से 7 है। होता है टीचर को समझने, और शायद मेरे कर्तृत्व में कभी नजर आएगी। तो ऐसे समय मुझे क्या करना है, उस मोबाइल को क्लास में आप लाइए, मैं नहीं कह सकता हूं, बट उसको आप एंटर करते वक्त स्विच ऑफ करेंगे, बाहर निकलेंगे तभी वो स्विच ऑन होगा। सुबह वालों ने माना, शाम वाले भी मानेंगे ना, क्योंकि उसके पीछे हर्जाना है। हर्जाना ऐसा कि मोबाइल अगर आपको चालू है, किसी के ध्यान में आ गया, टीचर ने या कोई नॉन टीचिंग ने पकड़ लिया, तो पहली पकड़ 500 रुपए में छूटेगा मोबाइल। पहली बार पकड़ा हुआ मोबाइल 500 में छूटेगा, और दूसरी बार पकड़ा हुआ मोबाइल वापस ही नहीं मिलेगा। अब आप सोचोगे इस बंदे को आपके 500 और मोबाइल में इंटरेस्ट होगा, इसलिए ये ऐसी योजना लाएगा। मुझे ना आपके 500 में इंटरेस्ट है, ना मुझे आपके मोबाइल में इंटरेस्ट है। मुझे इंटरेस्ट केवल इतनी चीज में है बेटा कि तू मेरे लिए ब्लैंक चेक बन सकता है। कैसा बन सकता है? ब्लैंक चेक बन सकता है। यहां बैठे हुए बच्चे ने कितना पैसा दिया नारायणा को मुझे नहीं पता, मैं ध्यान भी नहीं रखता हूं। कितना पैसा दिया मुझे नहीं पता, मैं ध्यान भी नहीं रखता हूं, बट मुझे पता है कि ये एक बच्चा 10-10, 20-20, 25-25 बच्चा यहां भेजेगा। ये ब्लैंक चेक्स है मेरे लिए, और ये बच्चों के माध्यम से बच्चा आएगा, क्योंकि इसकी पूछ समाज में होगी, इसकी पूछ परिवार में होगी, इसकी पूछ इसके बिरादरी में होगी, इसकी पूछ इसके गांव में होगी। और तब मेरे पास बिना एडवर्टाइजमेंट के कोचिंग क्लासेस कोई कम नहीं है आपके शहर, आपके हमारे इस शहर में। दिन रात एडवर्टाइजमेंट्स चलते हैं। बता दो कोई कि पिछले जनवरी के बाद नारायणा का कोई एड आपने लोकमत पेपर में देखा? पेपर वाले मुझसे कहते हैं कि आप एड तो देते नहीं, और ये सब कैसे होता है? एंड रिकॉर्ड ब्रेक, पूरे औरंगाबाद का हाईएस्ट एडमिशन आपके औरंगाबाद संस्था में है। ये कैसे हुआ बेटा? ये सिर्फ आपकी बदौलत है, ये सिर्फ आपके कर्तृत्व की बदौलत है। और अगर आप अपना महंगा समय मोबाइल के उन या अन्य किसी भी साधन में डालोगे, तो it will be a hurdle to get success in your life. And today the only achaman of the mantra what we take from here is we need to be focused to our goal. हमको एक ध्येय चाहिए, और ध्येय के प्रति अपना फोकस्ड एक्शन चाहिए। ऑन पार्ट ऑफ नारायणा, ऑन पार्ट ऑफ नारायणा, आई अश्योर यू टू द बेस्ट ऑफ आवर सर्विसेज कि आपको कहीं कमी नहीं होगी।
जो जो चीज आपको लगेगी वो मिलेगी, बट मुझे ये मन छोटा चाहिए अगले साल। ऐसा चाहिए कि ये मन छोटा गिरे। आज इस मंच पर व्यवस्था बहुत सुंदर दिख रही है नहीं दिख रही है? दिख रही है नहीं दिख रही है? ये मन छोटा गिरे। और यहां बच्चे, अब मैं कहां बैठा हूं, तो मैंने आज एमजीएम के सूर्यवंशी सर को बहुत सोच के बुलाने को शहर में। आज एमजीएम आज ऐसी संस्था है सर जो शहर का वैभव है। जीरो से कैसे विश्व बन सकता है, यह हम एक नारायणा सर को देखते हैं और दूसरा शहर में रह के एमजीएम को देखते हैं सर, जो आपके नेतृत्व में कार्य करती है। एमजीएम का रुक्मिणी ऑडिटोरियम सर इससे बड़ा है। अगले साल मैं आपको वादा करता हूं सर, आप ही के थ्रू ये बच्चे इतने ज्यादा तादाद में रिजल्ट देंगे कि अगला कार्यक्रम रुक्मिणी ऑडिटोरियम में होगा। अग्रसेन भवन का मंच छोटा गिरेगा क्योंकि ये 30 बाय 30 है और वो 60 बाय 60 का मंच है, ये मुझे पता है। इसीलिए मैंने सर को दोनों, अगले साल भी सर को आना है और इस साल भी आना है, इसीलिए मैंने कहा कि सर को हम निमंत्रित करते हैं। मेरे मेडिकल के बच्चे तो और प्रोत्साहित महसूस करेंगे क्योंकि सूर्यवंशी सर अपने आप में एक शहर में बहुत बड़ा नाम है मेडिकल फील्ड में, और एमजीएम के माध्यम से जो सेवाएं वो दे रहे हैं निश्चित बहुत अभिमान स्वरूप है। अभी नारायणा औरंगाबाद की अगर मैं बात करूं बेटा, तो मैं चाहता तो दीप प्रज्वलन की मेरी इच्छा थी, कार्यक्रम की शुरुआत करूं। मैं चाहता तो प्यारेलाल जी बैठे थे, बोल देता है गणेश वंदना करो तो कार्यक्रम शुरू होता। इन्होंने अभी बात करने को, इनके पास माइक है तो इन्होंने धन्यवाद दे दिया। टीचर्स के पास वो मौका नहीं मिला तो शायद वो नहीं दिया, बट मैं धन्यवाद लेने के लिए नॉन टीचिंग टीचिंग स्टाफ को नहीं बुलाया था। मेरे दिल में और मेरे सीने में इनका कर्ज है बेटा, जिनकी वजह से ये लोग कुछ कर सके। नहीं तो सबको पता था नवंबर में मलिक सर जाने के बाद हर एक के मन में डर था। मानते हो कि नहीं मानते हो? मानते हो कि नहीं मानते हो? सब कतराए हुए थे, घबराए हुए थे और हर एक को लगता था कि अब कैसे होगा, क्योंकि कभी ऐसी डरावनी रात सपने में आदमी जिसकी कभी चेष्टा भी न करे, ऐसा प्रसंग अगर किसी पे आ जाए, दुश्मन पर भी ना आए पर अगर आ जाए, तो मैं एक ही कहना चाहता हूं, वो बल केवल उन्हीं के आशीर्वाद से मिलता है। और यह नारायणा टीम ने दिखाया। एक दिन किसी भी तरह का कोई व्यत्यय इन बच्चों को नहीं आया, ये उसके गवाह हैं और उसके लिए ये पूरी टीम साझा है। आपको लग रहा होगा आज मलिक सर इस समारोह में नहीं है, ऐसा लग रहा होगा, बराबर है। सूर्यवंशी सर के बगल में देखिए, सर बैठे हुए हैं। सूर्यवंशी सर के बगल में देखिए, सर बैठे हुए हैं। सर वहीं बैठते थे ना सर? आप लोगों को भी लगा होगा कि ये विशाल सर ने खुद के लिए सजाई होगी। विशाल सर को अभी भी शौक नहीं चढ़ा। मैं आज भी मलिक सर के कैबिन को रोज सुबह वंदन करता हूं और यहाँ भी वहां उनकी चेयर पे कभी बैठा न यहाँ मैं बैठने की जरूरत महसूस करता हूं। एंड ही इज इन आवर हार्ट एंड हिज इंस्पायरेशन एंड बाय हिज वर्डिंग्स ओनली आई एम टेलिंग, उनका सपना था औरंगाबाद को कोटा बनाएंगे। केवल 1 और 2 साल, आपके माध्यम से कह रहा हूं, केवल 1 और 2, 2023 और 2024, ये 2 साल ऐसे रहेंगे कि उनका सपना पूरा होगा और औरंगाबाद कोटा क्या, कोटा का भी बड़ा गोटा इसको लगेगा। ऐसा मैं आपके माध्यम से कहना चाहता हूं। आर वी ऑल एबल टू डू इट? कैन वी क्रैक द रिकॉर्ड्स? We are able to crack the records. Only required is अंदर से इंस्पायरेशन चाहिए बेटा और कार्य करने की लगन। थोड़ी सी कठिनाई जरूर होती है, डिसिप्लिन जहां पर हम रखते हैं कठिनाई जरूर होती है, बट कठिनाई के साथ साथ दिल में एक बात रखना, तू कहां से आया है। कोई बुल्ढाना से आया, कोई चिखली से आया, कोई धुले से आया, कोई अमरनेर से आया, कोई 200, कोई 250, कोई 350 किलोमीटर से
अपने माँ बाप को छोड़कर यहाँ एक छोटी सी खाट पे सो रहा है और नारायणा के वो सड़े हुए बेंचेस पे बैठकर पढ़ रहा है। सड़े हुए इसलिए कह रहा हूं बेटा कि मूवी में जाके बैठोगे तो रिलैक्सिंग चेयर मिलती है और यहाँ तो हलने न डुलने वाले बेंच ही मिलते हैं, बराबर है। अब आप तू आया किस लिए ये सोच, हार्डकोर मनी मम्मी पापा का लगाया, तेरा समय यहाँ पर दे रहा है। आज तेरा गहना कुछ नहीं, तेरा गहना तेरा समय है और उसको ढंग से व्यतीत कर। नारायणा इज बिहाइंड यू। इन बच्चों के लिए तो केवल इतना कहूंगा, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन। सही बात है या गलत है? IIT, NIT, मेडिकल कॉलेज जो मिल रहा है, मस्ती करो, खूब पढ़ो, देश की ऊंची तरक्की करो। इंडिया इज वेटिंग फॉर यू ऑल, क्योंकि तुम्हारे भरोसे डॉक्टर कलाम साहब ने कहा था कि 2020 के बाद ये विश्व, ये भारत का विश्व होगा, क्योंकि ये देश की ताकत इतनी बड़ी तादाद में देश की सेवा करने निकलेगी कि हम हर क्षेत्र में कामयाब रहेंगे और शायद उसी के चलते आज देश इतना तरक्की कर रहा है। माय हम्बल submission of gratitude toward all the teachers and the non-teaching staff from the depth of my heart. Friends, I am not telling only for words. मी फक्त शब्दाने बोलावं म्हणून बोलत नाहीये, पण यात सत्यता आहे। जर यांनी सुनियोजित व्यवस्थापनाला मदत केली नसती तर हा चित्र आपल्याला दिसला नसता आणि म्हणून आलेल्या वेळ प्रसंगातून माणूस कसा उभारी घेऊ शकतो त्याची एक सुंदर प्रचिती जर आपल्याला बघायला मिळाली तर ही या मुलांसोबत या स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफची किमया कामाला आली। या सगळ्यांचं मनस्वी हार्दिक हार्दिक वंदन, अभिनंदन और इन बच्चों को बहुत बहुत बधाई। मैं ज्यादा समय नहीं लूंगा, हर बार मैं बात करता हूं, मैं सूर्यवंशी सर से उम्मीद रखता हूं कि वो मेरे बच्चों को कुछ ऐसी मंत्र दे दें कि वो जैसे अपने जिंदगी में कामयाब इंसान की प्रति व्यक्ति के रूप में हमें दिखते हैं, वैसे ही इन बच्चों को भी कुछ आपसे सीख मिल जाए। और इतने कहकर मैं अपने शब्दों को विराम देता हूं। बाय द ग्रेस टुमारो एक्चुअली द क्लास routines will be as usual because nothing has been announced today due to some or other reason. So the class routines are as usual. केवल इन यशस्वी विद्यार्थी और इनके पालक गणों के लिए, इन बच्चों के और विद्यार्थियों के पालक के लिए अलग से कार्यक्रम पश्चात बगल में ही रात्रि भोज की व्यवस्था भी है, जिसमें हमारे सब टीचर्स भी सम्मिलित रहेंगे। और इतना कहकर कार्यक्रम अभी शेष तक हमें रहना है। हर एक के सत्कार में तालियां आप जितनी दोगे उतनी 10 गुना आपको मिलेगी। मेरे शब्द लिख के ले लो, खाली नहीं जाएंगे। और फिर यहाँ मस्ती होगी, धूम होगा, प्यारेलाल का डीजे बजेगा और हम नाचेंगे भी। बट पहले आइए, मिलते हैं, समझते हैं, सुनते हैं कर्तृत्व के बोल सूर्यवंशी सर के माध्यम से। डॉक्टर प्रवीण जी सूर्यवंशी। नमस्कार। व्यासपीठावरील सर्व यश संपादन केलेले विद्यार्थी, जय आणि निर्मिती, विशाल सर आणि ते जमलेले सर्व पॅरेंट्स अँड स्टुडंट्स, सर्वप्रथम जे यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। आणि जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाटचालीसाठी। आता विशाल सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की सक्सेस होण्यासाठी मी मंत्र द्यावा। तर सक्सेस हे काही असा वन टाइम जॉब नाही आहे, वन टाइम ॲक्ट नाही आहे, एक मंत्र दिला तुम्ही सक्सेस झाले किंवा काही गोष्ट केली की मी सक्सेसफुल झाले। इट्स अ कंटिन्यूअस जर्नी। आता सुद्धा मुलांना तुम्हाला यश मिळालं आहे,
तुम्ही एका एक्झाममध्ये सक्सेसफुल झाला, पण आयुष्याची जी तुमची घोडदौड आहे ती खूप लांब आहे, ती खूप मोठी आहे. आणि तुम्ही आता एवढंच म्हणू शकता की यू हॅड व्हेरी गुड बिगिनिंग, मला स्टार्ट खूप छान झाली आहे त्या एक्झामच्या यशाच्या माध्यमातून. पण ज्यावेळी आयुष्यात तुम्ही थांबा किंवा तुमचा स्पीड कमी होईल, तुम्ही मागे पडाल. Really, if you want to be successful in life, at every stage of life, at every phase of life, you have to work hard, equally hard. जो थांबला तो संपला. So it's just a beginning. It's just one step you could climb successfully or nicely. But you will have to keep working hard throughout your life. You have to work hard for your undergraduate level. Equally, we will have to work hard to get admission to the post-graduation. Equally, we will have to work hard to do best in your post-graduation course. Equally, we will have to work hard to get some good job. Equally, we will have to work hard to prove yourself in your job. तेव्हा संघर्ष हा कधी संपत नाही. इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस. आणि यू हॅव टू बी सक्सेसफुल इन एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. You have to be successful as a good engineer or as a good doctor. You have to be successful as a good husband. You have to be successful as a good wife or a good father or good son of your parents. So you have to work in every field in your life if you really want to be successful. Just remember, आयुष्यामध्ये anything multiplied by zero is zero. Whatever you are great in one field, but in other field, if you are zero, life ultimately comes to zero. So make simple minor efforts to score at least one in every field of your life. Whatever field it is, whether it is a social field, whether it is your academics, whether it is a professional, whether it is a friend circle, whether it is a national responsibility, you have to score at least one so that you will have something to your account. Got it? You have to be responsible at every field. Socially also you have to be responsible. At family front also you have to be responsible. At your professional level you have to be responsible. So if you could achieve some score at every level, then only you can say I'm a successful. Just doing big in business and earning in lakhs and crore. But if you are not socially sensitive, you are not able to help someone who needs your support and help, then I don't think you are successful in life. So try to achieve that success in life, not just the materialistic success. Okay. Second thing, again, अभी बोलोगे कुछ गोल लेके चलो, कुछ बन के बनना है, कुछ अचीव करना है, तो मैं यही मेरा टारगेट है लाइफ में कि कुछ ऐसा CEO बनना, कुछ बड़ा सचिव बनना. This was never my goal. But my goal, I keep telling my daughter also, try to be a good human first. That should be your target. Okay? If you are good human, you will be able to do so many things to your society, to your family, to your nation. Whatever brilliant you are, whatever intelligent you are, but if you are not good human, you will not be any help to your society, to your nations. We know there are so many collectors, so many IAS officers. They are very brilliant, very intelligent. But if you are not a good human, in spite of having a good asset to the society, they are a big force to the society. Because of corruption and all that, they are not any more help to the society. So what is more important? Be a good human first. Then you be a good doctor, good engineer, good teacher, or good whatever you want to be. So I always keep telling that you try to be developed as a good human, excellent human, because in today's era of disruptive technology, whatever you are aiming at, for suppose you are aiming at a good, some automotive engineers, by the time you come out, the automotive industry will be outdated. You may not require any vehicles to move. There will be some, like star play, where you will disappear from one place and will appear on another place. This may happen. We think it's funny, but so many things which are happening today, we are talking on mobile.
30 years before, it was thought to be a joke. And how can anyone speak in one place and someone can listen in other place in America? But it's reality. Same thing with deceptive technology. Which profession will have bad days will not understood. But if you are a good human, wherever you go, you will perform well. You don't develop yourself for one job or for some profession. You develop yourself as a human, so whatever comes to your way, you should be able to perform, irrespective of the job. So that's my request. So if you don't become doctor, don't bother. There's so many other best things in life. Again, I keep telling, don't expect best out of everything, but give your best to everything. That's what we can do in life. Just keep giving your best and be happy with that I have given my best. And if you get what you desire, it's good. But if you don't get whatever you want, but still, I tell you, there will be hundreds of roads where you can walk and you can achieve success in your life. So again, my request to all these students sitting here, that if you want to be like this, you work hard for that. And if you don't get disheartened, don't feel that life has ended there and you are not good for anything. Please don't feel that. I tell you, in my personal experience, I was never a brilliant student in my life. I was never a rank holder. But I could achieve this because I kept working hard at every level. Whatever came to my way, I give my 100% to that things. And I think that is my key to success, whatever I have reached so far in my life. So don't bother, you don't have to be brilliant. You have to be sincere, you have to be hardworking at every stage of your life. So again, I request to parents also, don't force your dreams, your ideas, your wish to your parents. Never think that my way is highway. It's never going to be like that. So let your student, let them work hard, let them select their choices. Again, it's not that only medical is the best field or the IIT engineering is the best field. Let them identify what is best in them and you invest on that, you nurture those qualities. And whatever in life we enjoy doing, that is the best profession for that student, for that kid. Because life is there to enjoy. Life is not there to earn money. Life is not there to get some higher position or post. What is the main purpose of life? To enjoy. If you are enjoying your working, there is nothing like that. Because you will enjoy also, you will earn also. Otherwise, people spend money to enjoy. But those people who enjoy working, they earn money by enjoying. You don't have to do extra efforts to enjoy your life. So whatever work you do, you enjoy it. It doesn't matter whether it's a medical or engineer, whether it's a collector. If you are having pan tapri also, you enjoy making pan. Make it in the best possible way. People should appreciate your pan. That's success of life. And you are successful in life. So don't try to be, sorry sir, don't take it other ways. But whatever you do it in the best possible way. It doesn't matter what you are doing. Do your best in everything. That's what I feel I would like to share on this occasion. So I congratulate Vishal sir for having such a great knowledge from our teachers. I wish you every success. Work for the knowledge, study for the knowledge. Don't work or aim for the degree. Whenever you do any job, what is required? Knowledge, not the degree. Degree will give you job. But ultimately execute, what is required? Knowledge. So work hard for the knowledge. Degree is a byproduct. Your money, earnings, fame, everything will be
byproduct. So work for the knowledge, everything rest will follow you. Thank you very much for your invitation. I wish every success to all these students and best wishes to the students sitting in front of you. Thank you very much. अतिशय कौतुकास्पद अशी कामगिरी या विद्यार्थिनीने या ठिकाणी केलेली आहे. खूप मेहनत, 2 वर्ष हार्डवर्क ज्याला आपण म्हणतो ते तिने या ठिकाणी केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्या आणि पॅरेंट्सला विनंती आहे, विशाखाच्या पॅरेंट्सला विनंती आहे की कृपया त्यांनी या सत्कार समारंभामध्ये जॉईन व्हावं. पाया घालून जायला पाहिजे. 633 marks with need. अभिमान वाटावा असा हा प्रसंग. थँक्यू सर. त्यानंतर काळेहरी पिया 610 610 मार्क्स. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि पॅरेंट्सला पण विनंती आहे की ते जॉईन करायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो सुजाता लांडे. पॅरेंट्सला पण विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचे. सुजाता लांडे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुजातासाठी सुद्धा. पॅरेंट्स या ठिकाणी येत आहेत. सुजातासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर रेवंत शेट्टी सचिन या ठिकाणी उपस्थित आहे. सचिनचे पॅरेंट्स असतील तर त्यांना विनंती आहे थोडं लवकर आपण व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सचिनसाठी सुद्धा. आम्ही डॉक्टरांचा या ठिकाणी आपण सत्कार करतो आहोत. त्यानंतर हर्षल बोडकेच्या पॅरेंट्सला पण विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. हर्षलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हर्षल बोडके. डॉक्टर आलोक सर यांना विनंती आहे की त्यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. चारुशिला मॅडम यांना पण विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूने यायचं आहे आणि या सत्कार सोहळ्यात सामील व्हायचं आहे. पक्षाचा या ठिकाणी सत्कार होतोय. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. यानंतर मी आमंत्रित करतो शेख साहिल. त्याच्या पॅरेंट्सला विनंती आहे कि त्यांनी व्यासपीठावर यायचंय. तालियों की गूंज यहाँ पे नहीं सुनाई दे रही अभी, जो कि होनी चाहिए. ये सारे भविष्य के डॉक्टर है आणि यांचं या ठिकाणी कौतुक होणं फार गरजेचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण सत्कार करतो आहोत. इंजिनिअरिंग मॅथ्सच्या दृष्टीने आपण या ठिकाणी आता पुढे नावं घेत आहोत. जयस्वाल गायत्रीचे पॅरेंट्सना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचंय.
जयस्वाल गायत्री, ऑल इंडिया रँक 1694. सुमित देशमुखच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. सुमित देशमुख यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट असा रँक या ठिकाणी मिळवलेला आहे. जनरल कॅटेगरीमध्ये 1900 रँक त्याला ऑल इंडियामध्ये मिळालेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सुमितसाठी. यानंतर बिरादार यशच्या पॅरेंट्सला विनंती आहे की कृपया त्यांनी थोडं समोर यायचं आहे. यानंतर यश पण या ठिकाणी प्राध्यापकांना विनंती आहे की या सत्कार सोहळ्यात सामील व्हायला समोर यायचं आहे व्यासपीठाच्या. जोरदार काय झालं पाहिजे यशसाठी, सुनीलसाठी. यानंतर मी आमंत्रित करतो कालवागे प्रणवचे पॅरेंट्स, त्यांना पण विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. या सर्व विद्यार्थ्यांसाठी टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत, कंटिन्यू चालू पाहिजे टाळ्या. आज आपली एक्सरसाइज आपल्याला करायची आहे टाळ्या वाजवून. अतिशय चांगले रँक या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया बेसिसवर मिळवलेले आहेत. ओबीसी मध्ये 520 असा रँक या विद्यार्थ्याचा आहे. यानंतर मी आमंत्रित करतो चव्हाण अथर्वच्या पॅरेंट्सला सुद्धा, त्यांनी समोर यायचं आहे. सध्या आपण प्रणवचा या ठिकाणी सत्कार करतो आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रणवसाठी सुद्धा. अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी, हार्ड वर्क, मेहनत, अभ्यासात सातत्य आणि आई वडिलांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कधीच, कारण की खऱ्या अर्थाने त्यांची सुद्धा ही परीक्षा असते मुलांसोबत. सर्वांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर मी आमंत्रित करतो चव्हाण अथर्वचे पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. 4115 असा ऑल इंडिया रँक या विद्यार्थ्याचा आहे. चव्हाण अथर्व. त्यानंतर पुन्हा एकदा मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडे आपण वळूया. गायकवाड यश पॅरेंट्सला विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं आणि यश या ठिकाणी येतोय. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की यशचा या ठिकाणी आपण या प्रसंगी सत्कार करावा. टाळ्या झाल्या पाहिजेत यशसाठी सत्कार. आइए सचिव सर, आइए चांद सर, प्लीज जॉइन. त्यानंतर मी पॅरेंट्सला इन्व्हाइट करतो. जिया देवडा, स्टुडंट ऑफ नीट बॅच. पॅरेंट्सला विनंती आहे की व्यासपीठावर त्यांना यायचं आहे. यानंतर सिद्धांत जगतापच्या पॅरेंट्सला सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन थांबायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्त वेळ लागणार नाही आणि टाळ्या झाल्या पाहिजेत कंटिन्यूस. जिया देवडाचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. मेडिकलमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल या विद्यार्थिनीचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सिद्धांत जगतापच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. सिद्धांत.
टाळ्या झाल्या पाहिजेत, टाळ्याने थांबल्या पाहिजेत. यानंतर सिद्दीकी फुरकानच्या पॅरेंट्सना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. सिद्दीकी फुरकान मेडिकल बॅच मध्ये अतिशय छान कामगिरी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे. खूप चांगली मेहनत घेऊन चांगले रँक, चांगले मार्क्स या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. फुरकानचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की फुरकानचा या ठिकाणी त्यांनी सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सिद्दीकी फुरकानसाठी. त्यानंतर बेडरेकर सायली यांच्या पॅरेंट्सला सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचंय. सायली, श्री सूर्यवंशी सरांना विनंती आहे की सायलीचा त्यांनी या प्रसंगी या ठिकाणी सत्कार करावा. पॅरेंट्सला विनंती आहे या सोहळ्यात त्यांनी जॉईन व्हावं. यानंतर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सायलीसाठी. अक्षया श्रीधराच्या पॅरेंट्सला सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. इंजिनिअरिंगचे हे स्टुडंट आहे. 4250 ऑल इंडिया रँक आहे. खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करून हे यश त्यांनी या ठिकाणी संपादित केलेलं आहे. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्याचा या ठिकाणी सत्कार करावा. सरांना विनंती आहे की त्यांनी या सोहळ्यात सामील व्हावं. यानंतर महाजन खुशच्या पॅरेंट्सला सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. जोरदार टाळ्या कंटिन्यू चालू राहिल्या पाहिजेत. या सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या टाळ्यामधनं पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. महाजन खुशचे पॅरेंट्स या ठिकाणी आलेले आहेत. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की विद्यार्थ्याचा या ठिकाणी सत्कार करावा. त्यानंतर कल्पेशच्या पॅरेंट्सला सुद्धा विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. कल्पेशला विनंती आहे की व्यासपीठाच्या समोर येऊन हा सत्कार त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कल्पेशचे पॅरेंट्स या ठिकाणी आहेत. विनंती आहे व्यासपीठावर यायचं. त्यानंतर मानव जैनच्या पॅरेंट्सला विनंती आहे की व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला त्यांनी यावं. टीचर्सला विनंती आहे की या सत्कार सोहळ्यात त्यांनी सामील व्हावं. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कल्पेशसाठी सुद्धा. यानंतर आपण सत्कार करणार आहोत मानव जैन. श्री सूर्यवंशी सर सत्कार करताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मानवसाठी सुद्धा. यानंतर सरोदी दीपकच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यायचंय. सूर्यवंशी सर आणि इतर फॅकल्टी मेंबरला सुद्धा विनंती आहे की त्यांनी या सत्कार सोहळ्यामध्ये सामील व्हायचंय. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की पुष्पगुच्छ देऊन या विद्यार्थ्याचा सत्कार या ठिकाणी करावा. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजेत दीपकसाठी. त्यानंतर मेडिकल ग्रुपच्या विद्यार्थिनींना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. शेख मुस्कानच्या पॅरेंट्सला मी विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचंय. शेख मुस्कान अतिशय मेहनत घेऊन या ठिकाणी एक चांगला रँक, चांगले मार्क्स मिळवलेले आहेत. भविष्यातील डॉक्टरचा सत्कार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन या विद्यार्थिनीचा सत्कार त्यांनी या ठिकाणी करावा. शेख मुस्कान, टाळ्या झाल्या पाहिजेत मुस्कानसाठी. यानंतर मी आमंत्रित करतो शेख रहमान फातिमा यांच्या पॅरेंट्सला पण विनंती आहे की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचंय. शेख रहमान, आज कड़ी मेहनत सफलता लाई है और इसी मौके पे आज का ये समारोह हमने आयोजित किया है.
आलोक सर, डॉक्टर आलोक कुमार सर यांना विनंती आहे की सत्कार सोहळ्यात या ठिकाणी उपस्थित राहायचंय, सामील व्हायचंय. सूर्यवंशी सर, शेख एमानचा या ठिकाणी सत्कार करताय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर मी विनंती करतो गाडेकर धनश्रीच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचंय. यशस्वी विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे की थोडं पुढच्या बाजूला तुम्ही आलात तर कार्यक्रम आपल्याला थोडा लवकर घेता येईल. यानंतर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडे आपण पुन्हा एकदा बोलूया. चव्हाण सौरभच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सौरभसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सौरभचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. आई वडिलांसाठी सुद्धा फार कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत पॅरेंट्ससाठी सुद्धा. जॉईंट महिन्यातही आई वडिलांची, पालकांची, विद्यार्थ्यांची त्या सर्वांचा सत्कार होणं तेवढंच गरजेचं आहे. यानंतर मी आमंत्रित करतो संचेती महावीर दीपक यांच्या पॅरेंट्सला त्यांनी व्यासपीठावर यावं. स्टुडंटला विनंती आहे व्यासपीठाच्या समोरच्या दिशेने त्यांनी यायचंय. टाळ्या झाल्या पाहिजे जोरदार. अतिशय अभिमान वाटावा असा हा प्रसंग आई वडिलांसाठी सुद्धा आणि आम्हा सर्वांसाठी सुद्धा. यानंतर मी आमंत्रित करतो गुगे करण विशाल. करणच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. करणला विनंती आहे की हा सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की करणचा या ठिकाणी या प्रसंगी सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत करणसाठी सुद्धा. यानंतर मी आमंत्रित करतो गुगेकरण वाघमारे आदित्यच्या पॅरेंट्सला मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. आदित्यसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यानंतर महक आनंद मिश्रा कदाचित काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकलेली नाहीये. त्यानंतर कोठारी यश यांच्या पॅरेंट्सला पण मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. थोडंसं आपण ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे अशा पॅरेंट्सला विनंती आहे की सुरुवातीपासूनच तुम्ही जर समोरच्या बाजूने आलात व्यासपीठाच्या तर आपल्याला थोडं लवकर हा कार्यक्रम घेता येईल. यानंतर रसिका सरवदेच्या पॅरेंट्सला सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. सर्वप्रथम यशला या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येत आहे. पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यशसाठी. धन्यवाद सर. त्यानंतर रसिकाला विनंती आहे की तिने समोर यायचंय. पॅरेंट्सला विनंती आहे व्यासपीठावर उपस्थित राहायचंय. खूप खूप अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचा. जोरदार टाळ्यांच्या स्वरात आपण या विद्यार्थ्यांचं कौतुक करूयात, सत्कार करूयात. मैत्रेय प्रशांतच्या पॅरेंट्सला विनंती आहे की व्यासपीठाकडे यायचंय. मैत्रेय प्रशांत. भालेकर शिवराज यांच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी समोर यायचंय. प्रशांतला विनंती आहे की त्यांनी कृपया या सत्काराचा स्वीकार करावा. पॅरेंट्सला विनंती आहे की व्यासपीठावर यावर टाळ्या झाल्या पाहिजेत प्रशांतसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुन्हा एकदा शिवराजच्या पॅरेंट्सला पण विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. काही कारणास्तव पॅरेंट्स उपस्थित नाही राहू शकले तर शिवराज या ठिकाणी उपस्थित आहे. खूप खूप अभिनंदन प्रशांत. या ठिकाणी शिवराजचा आपण सत्कार करतो आहोत. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की शिवराजचा या प्रसंगी सत्कार करावा. टीचर्सला पण विनंती आहे की कृपया त्यांनी थोडंसं या सत्कार सोहळ्यात सामील व्हावं.
अन्वेष राजगुरू. अन्वेषच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं. अतिशय चांगली मेहनत घेऊन या विद्यार्थ्यांनी चांगला रँक या ठिकाणी मिळवलेला आहे. कौतुकास्पद गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे आणि टाळ्यांच्या गजरात या विद्यार्थ्याचा सत्कार या ठिकाणी झाला पाहिजे. अन्वेष राजगुरू. यानंतर मी विनंती करतो वाघमारे अक्षयच्या पॅरेंट्सला त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. वाघमारे अक्षय JEE ऍडव्हान्स मध्ये एक चांगला रँक घेऊन हा विद्यार्थी या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. सूर्यवंशी सरांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्याचा सत्कार या ठिकाणी करतोय. पॅरेंट्स या ठिकाणी जॉईन होत आहेत. टाळ्या झाल्या पाहिजेत पॅरेंट्ससाठी आणि स्टुडंटसाठी. यानंतर मी विनंती करतो वायकोळे पितांच्या पॅरेंट्सला की त्यांनी व्यासपीठावर यावं. वेदांत वायकोळे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पॉल संजयच्या पॅरेंट्सला पण विनंती आहे की व्यासपीठाकडे यायचंय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या विद्यार्थ्यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हा इतका मोठा सोहळा या ठिकाणी आयोजित करत आहोत. त्यानंतर कंटुळे शिवकृष्णा यांच्या पॅरेंट्सला विनंती आहे की व्यासपीठाकडे यायचंय. कंटुळे शिवकृष्णा. अक्षय जीभाऊ पाटील यांच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. अक्षय जीभाऊ पाटील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सर्व विद्यार्थ्यांसाठी. यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक आपण या ठिकाणी करतोय, सत्कार करतोय. अतिशय अभिमानाची ही गोष्ट आहे. खांडेकर ऋतुजाच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. खांडेकर ऋतुजाचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. प्लीज या सर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ऋतुजासाठी आणि तिच्या पॅरेंट्ससाठी. कठोर परिश्रम घेऊन मिळवलेलं यश हे काय असतं हे या माध्यमातून आज आपल्याला दिसतंय. टाळ्या झाल्या पाहिजेत या प्रसंगी. त्यानंतर मयुरे हरिओमच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. मयुरे हरिओम. सूर्यवंशी सरांना विनंती आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांनी करावा. टीचर्सला पण विनंती आहे की टीचर्सने सुद्धा या उद्घाटन कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. कोतकर श्रुतीच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पॅरेंट्स या ठिकाणी प्रेझेंट आहे. कोतकर श्रुती. फॅकल्टीजला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूला यायचं आहे. आप प्लीज आइए सर. बच्चों का हौसला यहाँ पे बढ़ाना आपकी तरफ से बहुत जरूरी है. श्रुतीच्या पॅरेंट्सला अभिमान असावा असा हा प्रसंग. आम्हा सर्वांना अभिमान वाटावा असा हा प्रसंग आणि जोरदार टाळ्या या प्रसंगी या विद्यार्थ्यांसाठी झाल्या पाहिजेत. त्यानंतर चंदन विठ्ठल भिरू. चंदनचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित आहेत. विनंती आहे की व्यासपीठाकडे त्यांनी यायचं आहे. बाकीच्या फॅकल्टीजना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाच्या समोरच्या बाजूने यायचं आहे आणि या विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्याला करायचा आहे. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की चंदनचा या ठिकाणी सत्कार आपण करावा. चंदनचे वडील या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.
तालियां बजते रहनी चाहिए. त्यानंतर सुमित सुदर्शन फुलपगार काही कारणास्तव हा विद्यार्थी उपस्थित राहू शकलेला नाहीये. त्यानंतर डोंगरजकर सुमित त्यांच्या पॅरेंट्सला विनंती आहे की कृपया व्यासपीठावर यावं. सुमितचे पॅरेंट्स या ठिकाणी उपस्थित असतील. सुमित असेल त्याला विनंती आहे यावं. त्यानंतर माते अदिती च्या पॅरेंट्सला विनंती आहे की व्यासपीठावर यावं आणि स्टुडंटचा सत्कार सोहळ्यास सामील व्हावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अदितीसाठी. टाळ्यांचा आवाज कमी झालेला आहे. म्युझिक वाजतंय फक्त. आपल्याला म्युझिकला हलवायचंय टाळ्यांनी. त्यानंतर गायकवाड आदित्यच्या पॅरेंट्सला विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. गायकवाड आदित्य. आलोक सर से विनती है कृपया इस प्रोग्राम में शामिल हो जाए, सत्कार में शामिल हो जाए. सूर्यवंशी सरांना विनंती आहे की आदित्यचा या ठिकाणी या प्रसंगी आपण स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदित्यसाठी. यानंतर श्रेयस धस. श्रेयसच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं. श्रेयस धस. श्रेयस आहे का? रामपूरकर साहिब याच्या पॅरेंट्सला सुद्धा विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. रामपूरकर साहिब. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्युझिक आणि टाळ्या दोन्ही जोरदार झाल्या पाहिजेत. श्री हबीब सरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. तर प्लीज 2 मिनिटं आपल्या हस्ते काही विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही या ठिकाणी करू इच्छितो. क्रिएशनचे डायरेक्टर होणार तसेच या ठिकाणी उपस्थित आहे सरांचं स्वागत. सर प्लीज या. हा आइए सर, आइए प्लीज. टाळ्या झाल्या पाहिजेत श्री हबीब सरांसाठी. तन्मय नेवरेच्या पॅरेंट्सला विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचंय आणि आजचा हा सत्कार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर नीमचे मोहित जर उपस्थित असेल तर त्याला विनंती आहे त्यांनी यायचंय. काही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत काही कारणास्तव. या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी. धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. या ठिकाणी सत्कार करताना डायरेक्टर सर सरांचे काय आपल्यामध्ये सरांसाठी आपला स्थान ग्रहण करावं. आप सोच रहे होंगे समारोह खत्म हो रहा है ना? आया ना, वो एक गाना है ना, अभी तो पार्टी शुरू हुई है ना. अभी बेटा एंथ्रालिंग मोमेंट्स आने चाहिए, बट उसके पहले थोड़ा 2 मिनट का कमर्शियल ब्रेक हो जाए. एक फोटो अच्छे से ग्रुप फोटो लेंगे एंड देन प्यारेलाल जी, ये बच्चे के पैर टिकने नहीं चाहिए धरती पर, है ना? आप समझ रहे हैं? नहीं तो आप समझ लेना.
Thank you.